नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट कोलेमाळा इचलकरंजी तुळजाभवानी महिला मंडळ यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते योगेश कांबळे, सर्वेश कांबळे, नंदा गायकवाड, लक्ष्मी कांबळे यांच्या मार्गदर्शनाने रथसप्तमी निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राया अमर चौथरे, रिया अमर चौथरे, मीरा यशवंत चौथरे या लहान मुलांचा बोरनार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख नगरसेवक शिवाजी संभाजी पाटील, नगरसेविका वैशाली सुनील पवार, राजू बोंद्रे, प्रदीप धोत्रे, वैशाली शशिकांत मोहिते, सुकुमार पाटील, इस्माईल समडोळी, राजू बडे, अभिजित कळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेंद्र निक्कम, बेगम नदाब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लक्ष्मी कांबळे, नंदा गायकवाड, सुरेखा सोनार, लक्ष्मी बडे, चंद्रभागा पेटकर, चंद्रभागा तळकर, सरूबाई वसंत कांबळे अशा अनेक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होती. पालिका हद्दीत मंदिराचं हे उभा केलेलं आहे. मॅडम मी आज नगरसेवक आहे. मी नगरसेवकांनी एवढंच विनंती करतोय की शिवाजी पवार मॅडम पुढच्या वर्षी ह्या भागात हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेताना इथं मंदिर उभा झालं पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतोय. नंदा मावशीने आम्हाला आग्रहास्तव इथं बोलवलेलं आहे आणि एवढी महिला वर्गाची संख्या बघून खूप आनंद होतोय की आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आम्हाला सत्कारासाठी यांनी बोलवलेलं आहे आणि आता हे दादा म्हटले तसं आम्ही प्रयत्न करणारच सगळे नगरसेवक मिळून, कारण का आम्ही इथं नवरात्रांच्या वेळेस कायम आरतीला येतोय आणि तेच म्हणतोय मी हे मंदिर यात काहीतरी नवीन बदल व्हायला पाहिजे असं मी कायम म्हणत असते आणि ते आम्ही करणार आणि आमच्या हात होतंय ती तितकी मदत करणार आम्ही असं मी सांगते. आणि तुमचा हा कार्यक्रम बघून खूप छान वाटलं. सगळ्या एवढ्या महिला वर्ग मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत, त्यांचं पण हार्दिक अभिनंदन माझ्याकडून. छान वाटलं. आज तुळजाभवानी मंदिराच्या समोर तुम्ही जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन आम्हाला सत्कारासाठी बोलवलं आणि आमचे मनसेचे नेते निकम साहेबांनी सांगितले की मंदिराचा जीर्णोद्धार करायला पाहिजे. मी एक अशी ग्वाही देतो, आम्ही काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मी एकच शीट आहे. जर कुठं चुकते तिथे विरोध करायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले आणि आमच्या पप्पांच्या वेळेसपासून नंदा मॅडम त्या सगळ्यात कार्यात आहेत. जिथं जो प्रश्न मांडायचा असेल तिथं सर्व प्रश्न मंदिरासाठी घेऊन मी जर चुकीचं असेल तर ती चुकी खोडून काढण्याचं काम मी करेन.